हे पण आज आपल्या इथे जे आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत तर त्याचं कारण असं आहे तर सर्वांच्या मनामध्ये असं होतं म्हणण्यापेक्षा आज यांनी अचानकच हा प्रोग्राम ठरवला. तो असा प्रोग्राम ठरवला की त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त करतात ते आणि त्यांना वाटलं ते करावं, त्याच्यातून काहीतरी उतराई हो असं काहीतरी म्हणून आज मोहनराव आपले शिंदे साहेब मोहन शिंदे आणि आपले तळेकर दादा यांनी दोघांनी विचार केला का ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं आहे म्हणजे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम ज्याच्यामुळे घडतोय आणि ज्यांच्या माध्यमातून हे म्हणजे सहकार्यातून ज्यांच्या मदतीने ज्यांच्या माध्यमातून हे घडतंय तर ते त्यांचा सत्कार व्हावा आणि त्यांच्या माध्यमातून हे सहकार्य चालू राहावं या हेतूने त्यांनी ह्या दोघांनी म्हणून हे आयोजित केलं आहे. अचानक बरं का सत्काराचा खरोखर त्यांना आपण सर्वांच्या वतीने आपण सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानू. हा कार्यक्रम त्यांनी ठेवल्याबद्दल चांगली गोष्ट आहे. असं काही काही नवीन नवीन उपक्रम राबवत राहिल्यानंतर जे काही व्यक्ती लोक आहेत त्यांना पण थोडंसं प्रोत्साहन मिळेल आणि त्या माध्यमातून लोक जास्तीत जास्त व्यसनातून बाहेर पडतील. खूप चांगला उपक्रम तुम्ही दोघांनी राबवला त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन. तर त्यांनी आज ठरवलं की महाराज तुमचा सत्कार करायचा बरं का. आणि त्याचबरोबर अशोकदादा शिंदे यांनी खूप अगदी अथांग प्रयत्न करून रात्रंदिवस ते पेशंटच्या पाठीमागे जाऊन त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांच्या मागे लागून बाबा हे चांगलं नाही हे चांगलं नाही चांगलं केल्यानं चांगलं होत असतं तुम्ही व्यसन करू नका हे सगळं अगदी आग्रहाने प्रत्येकाच्या घरी जाऊन 4-4 चक्रा मारून एकेका माणसाकडे हे त्यांचे प्रयत्न आहेत बरं का. याचा त्यांचा हेतू काय का सगळ्यांचं चांगलं व्हावं असं ते नेहमी म्हणत असतात. अशोकदादा नेहमी असं म्हणतात की सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि मग आपलं व्हावं ही त्यांची एक धारणा आहे. त्यांनी ठरवलं दोघांनी ठरवलं अशोकदादांचा सत्कार करायचा बिडकर महाराजांचा सत्कार करायचा. मी म्हणतो मी तर असं म्हणत होतो बरं का की सत्कार करण्यापेक्षा बरं का माझा सत्कार करण्यापेक्षा तुम्ही सर्व गावातल्या मंडळीने जास्तीत जास्त निर्व्यसनी जर राहिले हेच माझा सगळ्यात मोठा सत्कार आहे असं मी समजेल बरं का स्वतः. तुम्ही जर अजून आता तुम्ही सुधारले आता दुसरे अजूनही सुधारले पाहिजे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या भयंकर मृत्यूच्या मागे एकदम लागल्यासारखे लागले होते हे की नाही आणि जीव घेणं व्यसन आहे अतिशय घातक व्यसन आहे. फार अकाली मृत्यू होतो याच्यामध्ये लवकर आयुष्य असतानाच कमी आयुष्यामध्येच आपण मरून जातो याच्यामध्ये. तर विषय असा आहे की प्रत्येकाने लक्षात घ्या जसं आता आज चांगलं झालं तसं दुसऱ्याचंही व्हावं. आज माझं जसं चांगलं झालं तसं दुसऱ्याचं व्हावं. आज मी जसा दारूतून बाहेर पडलो तसं माझ्या शेजारी पण निघायला पाहिजे ही पण धारणा असली पाहिजे. असा नाही विचार करायचा निगेटिव्ह थिंकिंग नाही करायचं का जाऊ द्या आता हे आपण निघालो तर आपण 4 महिने बघू नंतर मग आपलं चांगलं झालं का 4 महिन्यानंतर आपण दुसऱ्याला सांगू असं करू नका. त्याला वेटिंगवर ठेवू नका. आता एक कृष्ण दादा एकदम शेवटच्या स्टेपवरती होते ते 2 वर्षाचे बिचाराचं आयुष्य आज बघा तुम्ही ते आज आले या मार्गामध्ये आणि त्यांनी रात्री असं ठरवलं का दिवसभर ते म्हणत होते मला आज काही जर झालं तरी औषध घ्यायचं म्हणून त्यांनी निर्धार केला त्यांनी. असा विषय आहे तर माझे सर्वांना म्हणजे सगळ्यांनी चांगल्या मार्गात या हा देह जो आहे परत परत नाही लक्षात घ्या एकदाच हे मनुष्य देह तर ह्या देहामध्ये येऊन आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे. आपण मानवी देहामध्ये आहोत आपल्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. हे आपण माणूस म्हणून जन्माला आलोत आपल्याला माणसासारखं परिवर्तन करायचंय. काही नाही तुम्हाला करता आलं तरी चालेल फक्त मी माणूस आहे आणि मला माणसासारखं जगायचं एवढं जरी तुम्ही ध्यानात ठेवलं तरी तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात. तर हरकत नाही ठीक आहे. आता तुमची भावना बसल्यात तर तुम्ही त्या माध्यमातून सत्कार करताय तुम्ही हे का नाही तर द्या तुमचा हे नाही काय फोटो काढू का?